अरे साहेब से हम लोग की आगे ना बोलत नाही फक्त ऍक्सेप्ट करतो. महाराज इकडे या जरा. आणि काल भारत नाराजी केली आपल्यावर. कोण? आओ इधर. इधर आओ. एक कुर्सी और ले लो, कुर्सी कहाँ कमी है, एक कुर्सी और लीजिए. तुम्ही या. बसा इकडे. दादा बसू. तू तिकडून बस. खुर्ची घ्या रे. पीछे आ जाओ, पीछे 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 खड़े हो जाओ, महात्मा पीछे खड़े हो जाओ सारे. आ जाओ जिससे पार किया साहब मैं बोल दूं फिर सुनती. बोला. आत्ताच किसान लॉंग मार्च मधल्या आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत आपली बैठक झाली आहे. काही तोडगा निघालाय बैठकीत? आमचे आदिवासी बंधू भगिनी एक मोठा मोर्चा मुंबईकडे या ठिकाणी निघालेला आहे. जे जे पी गावित सर आहेत, साहेब आहेत आमचे, जे पी गावित आमचे मित्र, माजी आमदार ढवळे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे. आणि त्यांच्या मागण्या आहेत. खरं म्हणजे गेल्या वेळेलाही 2-3 वेळेला मीच त्यांच्या मोर्चाला सामोरं गेलो होतो आणि त्यावेळेला बैठक झाली होती. अनेक प्रश्न तिथे मार्गी लागले होते. पण त्यांचं म्हणणं अजून काही 1-2 प्रश्न असे आहेत की ते त्याच्यावर मार्ग निघत नाहीये, खाली इम्प्लिमेंटेशन होत नाहीये, आणि म्हणून त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. माझं आणि शिष्टमंडळाचं, जे पी गावितांचं या ठिकाणी बोलणं झालेलं आहे, भेट झाली. आणि मी त्यांना विनंती केली, बाबा तुम्ही मोर्चा केवढा पुढे देऊ नका. जवळपास खूप मोठ्या संख्येमध्ये सगळे आदिवासी बंधू भगिनी आहेत, त्यांनाही त्रास होतोय, पायी चालावं लागतंय, राहण्याची, निवासाची, जेवणा खाण्याची व्यवस्थेच्या अडचणी असतात. पण त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आमचे जे प्रश्न सुटले तर आम्हाला काही अडचण नाही. मागच्या वेळी सगळं ठरलेलं होतं, झालं होतं, पण काही प्रश्न असे आहेत की त्याच्या अजून अनुत्तरित आहेत किंवा त्याच्यावर मार्ग निघत नाहीये. मी सांगितलं तुम्ही आम्हाला सांगा. आमचे जिल्हाधिकारी आहेत, आमचे आयुक्त आहेत, त्यांच्याशी बोललेले आहेत. मला वाटतं की प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहे. आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा. उद्या कॅबिनेट आहे. आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझ्या इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत, आणि आपण सगळे त्या ठिकाणी महसूल खात्याशी संबंधित आहेत. आपण उद्या संबंधित खात्याचे मंत्री आणि त्यांचे प्रधान सचिव यापासून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू. म्हणून त्यांनी ते मान्य केलेलं आहे. उद्या त्यांचं शिष्टमंडळ हे मुंबईला येईल. कॅबिनेट झाल्यावर आमची त्या ठिकाणी बैठक होईल आणि बैठकीनंतर मला वाटतं सगळ्या प्रश्नावर मार्ग निघेल. आणि याचा उद्या मुख्यमंत्री महोदय सुद्धा मुंबईमध्ये आहेत. आवश्यकता असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी भेटू. त्यांच्या मागण्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय नाही किंवा सरकारने काही निर्णय घ्यायचा निर्णय ऑलरेडी झाला. आता त्यांचं म्हणणं आहे की जी अंमलबजावणी होत नाही सरकार पातळीवर, प्रशासन पातळीवर, ती करावी अशा स्वरूपात त्यांची मागणी आहे. गेल्या वेळी आपण बघितलं असेल, मी मागच्या वेळी म्हणजे की 10-12 वर्षापासून त्यांचे मोर्चे ज्या वेळेला निघतात त्यावेळेला मीच समोर जातो. मागच्या वेळेला एक मोठा मोर्चा निघाला होता, तो मुंबईमध्ये आलेला होता. त्यावेळेला सुद्धा आपण सगळ्या प्रश्नावर मार्ग काढलेला होता. पण त्यांचं म्हणणं आहे मार्ग निघालेला आहे पण अजून खाली अंमलबजावणी होते, इम्प्लिमेंटेशन होत नाही. आणि म्हणून काय अडचणी आहेत काय नाही म्हणून अधिकाऱ्यांना घेऊन संबंधित खात्याचे मंत्री आहेत, आम्ही आहोत, आम्ही सगळ्यांना बसून त्या ठिकाणी निश्चित उद्या मार्ग निघेल. मला वाटतं त्यांना मुंबईपर्यंत येण्याची गरज भासणार नाही. मागच्या वेळेस प्राथमिक स्वरूपात 2-3 ठिकाणी कारवाई सुरू झालेली, मात्र ती थांबवण्यात आली. म्हणजे मोर्चाची तात्पुरती मलमपट्टी होते आणि सरकार मला नाही वाटत असं. कारण तिथे मागच्या वेळेला 10-12 प्रश्न होते, बहुतांशी प्रश्न मार्गी लागलेले आहेत, त्याच्यावर तोडगाही निघालेला आहे. आणि काही प्रश्न असे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अजून म्हणजे आपण ऑर्डर दिलेली आहे पण त्याच्यावर अंमलबजावणी होते खाली. निश्चित त्या अधिकाऱ्यांना उद्या बोलवलेलं आहे. आयुक्त त्या ठिकाणी आपले इथले गडाम साहेब येणार आहेत, जिल्हाधिकारी आहेत, पालघरचे आहेत, पालघरचे काही प्रश्न आहे त्यांचा, इथला नाशिक जिल्ह्यातले प्रश्न आहेत. मला वाटतं सगळेच ऑनलाईन कलेक्टर जोडले गेलेले आहेत. त्या ज्या भागात त्यांची मागणी आहे, काय विषय आहेत, शिक्षण खात्याचे विषय आहेत, शाळेच्या बाबतीमध्ये आदिवासी खात्याचे विषय आहेत. आणि म्हणून मला वाटतं सगळे आम्ही त्या ठिकाणी राहू आणि सविस्तर त्या ठिकाणी चर्चा होईल बैठकीमध्ये. सगळे संबंधित अधिकारी आणि मंत्री असल्यामुळे मला वाटतं तात्काळ प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. कधीपर्यंत उद्याच बैठक आहे, उद्याच तोडगा निघेल बैठकीमध्ये. उद्या कॅबिनेट झाल्यानंतर 12 वाजता कॅबिनेट आहे, 2 वाजेपर्यंत संपेल. त्यानंतर लगेच 2 वाजता आम्ही बैठक घेऊ त्याच ठिकाणी. मला वाटतं फार मोठे प्रश्न नाही आहेत, प्रश्नांची उकले झालेली आहे.
आम्ही कमिटमेंट केलेली आहे, पण त्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी अजून अंमलबजावणी होत नाही. एखाद दुसरा ठिकाणचा विषय जमीन पट्ट्यांचा वगैरे, मला वाटतं तो प्रश्न लगेच सुटेल. भाऊ, जळगाव जिल्हा प्रथम आलेला आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय, नाशिक जिल्हा कायद्याचा पालिकेचा पहिला आलेला आहे. काय सांगाल दोन्ही ठिकाणी मार्गदर्शन केलं? जळगाव जिल्हा महसूल विभागामध्ये आमचा पहिला आलेला आहे. त्यांचं अभिनंदन, जिल्हाधिकाऱ्यांचं सर्व त्यांच्या टीमचं अभिनंदन. आणि नाशिक जिल्हा तर बोलबाला सगळ्या महाराष्ट्राचा आहे सध्या, कायद्याचा बालेकिल्ला म्हणून. तर म्हणून आपल्याला नाशिक जिल्ह्याला हे पहिलं बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे. नाशिक शहराला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. मला वाटतं अतिशय चांगलं काम दोन्ही ठिकाणी या ठिकाणी केलं जात आहे. जळगावला सुद्धा जिल्हाधिकारी आमच्याकडे आयुष प्रसारच होते, ते आता इकडे आलेले आहेत. मला वाटतं पुढच्या वेळेला तिथे पहिला नंबर आपला आलाच पाहिजे. पोलीस खात्यातच नाही, दोन्ही बक्षिसं आपल्याला पुढच्या वेळेला आपल्यालाच मिळाली पाहिजे पुन्हा, अशी आपण तयारी या ठिकाणी करू. पण निश्चित त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. खूप चांगलं काम. नाशिकचं खरं सांगेल मी, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये नाशिक शहर तर आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वरच आहे आणि ते पारितोषिक बनणं अपेक्षितच होतं. म्हणून त्यांचं पुन्हा मनापासून अभिनंदन. आता कुंभमेळा येतोय, त्यामुळे अजून अधिक लक्ष आपल्याला या ठिकाणी नाशिक शहरावर, जिल्ह्यावर, त्र्यंबकेश्वरवर या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यामुळे मला वाटतं आमची सगळी यंत्रणा, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सगळ्याच यंत्रणा अतिशय सज्ज आहेत. कामांना सुरुवात झालेली आहे. अनेक टेंडर तर झालेले आहेत. 30,000, 25,000, 28,000 कोटीपर्यंत आपण सगळं बजेट याचं केलेलं आहे. आणि अर्ध्या अधिक कामांना सुरुवात झालेली आहे. शहरातल्या रस्त्यांना आता सुरुवात झालेली आहे. आज उद्यामध्ये पुन्हा आम्हाला नारळ फोडायचं आहे 2-3 दिवसामध्ये, त्याची सुद्धा आम्ही सुरुवात करतोय. टेंडर प्रोसेस झालेली आहे. राहिलेले कामं आता सगळे पाईपलाईन मध्ये आहेत. मला वाटतं 15 दिवसामध्ये सगळ्या कामांची टेंडर होतील आणि सगळी कामं वेळेत पूर्ण होतील. थोडा फक्त महाराजांनी थोडीशी नाराजी दाखवलेली होती, आम्हाला सुरुवात नाही वगैरे. त्यांना मी सांगितलं आम्ही काय करतो, कसं काम चाललेलं आहे, कसे पाईपलाईनमध्ये कामं आहेत, कशा वर्कआउट झाले आहेत. आणि वेळेच्या आत मी सांगितलं की तुम्हाला एक दिवस सुद्धा वेळा उशीर होणार नाही. आम्ही दिलेल्या वेळेमध्ये टाइम बाउंड कामं मी त्या ठिकाणी करणार. सर्व साधू महंत 2 दिवसापूर्वी एकत्र आलेले होते. कामच सुरू नाहीये आणि जी कामं होत आहे ती नगर परिषदेच्या माध्यमातून होत आहे. प्राधिकरण व्यवस्थित लक्ष घालत नाही. आता नाही, मला वाटतं आता एजन्सी कोणती असावी, पीडब्ल्यूडी असावी का नगरपालिका असावी, व्यवस्था सगळ्यांकडेच आहे. कोणी कामं करावे कोणी नाही म्हणून. पण त्यांच्या त्या बाबतीत काही अडचणी असतील तर ते आम्ही समजून घेतलेल्या आहेत. त्या बाबतीत आम्ही तोडगा काढलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला काही अशी अडचण वाटत असेल आम्ही या एजन्सीकडून त्या एजन्सीकडून करू. पण मला वाटतं एजन्सी महत्वाची नाही, कामं होणं महत्वाचं आहे. आणि क्वालिटीची कामं, दर्जेदार कामं होणं अपेक्षित आहे. त्या बाबतीमध्ये आमचे अधिकारी सगळे कुठेही कंजूसी करणार नाहीत, मी असं म्हणेन. कुठे दुर्लक्ष करणार नाहीत. अतिशय क्वालिटीचे काम आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ. काही कामं खरं आहे कॉम्पिटिशन झाल्यामुळे विलो गेलेले आहेत, पण त्या ठिकाणी सुद्धा कुठेही तडजोड केली जाणार नाही. नाशिक शहरामधले रस्ते 19, 20, 22% विलो गेलेत. 1200-1300 कोटी रुपयाचे रस्ते केलेले आहेत. पण क्वालिटी बघा तुम्ही जाऊन, तुम्ही लक्ष ठेवा सदा सगळे. थोडी सुद्धा 1% सुद्धा तडजोड आम्ही क्वालिटीच्या बाबतीमध्ये केलेली नाही. अतिशय चांगल्या क्वालिटीचे दर्जा रस्ते आम्ही या ठिकाणी करून घेत आहोत. आमचे सगळे कमिशनर आहेत कॉर्पोरेशनचे, मनीषा खत्री त्या आहेत, त्यांची सगळी टीम आहे. अतिशय बारकाईने त्या ठिकाणी लक्ष घालून काम करतो. कुंभमेळा आयुक्तांवर प्रमुख नाराजी आहे. कुंभमेळा आयुक्त साधू महंतांना विश्वासात घेत नाही आले तरी गोड गोड बोलतात आणि त्यांना फसवून देतात. अशा स्वरूपाची नाराजी साधू महंतांची आहे. तुमच्याकडनं काही समजली? मला वाटतं काहीतरी गैरसमज होता, काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं, त्यामुळे असं म्हणाले असतील. पण आता ते सोबत आहेत, त्याच्यासोबत सगळा विषय झाला. साधूग्राम मागच्या वेळेला आम्ही ते आखाडे देत, आमच्याकडे 10 आखाडे आहेत. 10 आखाडे 9 10 आखाडे आहेत. त्यांना त्र्यंबकेश्वरला आम्ही त्यांना भरीव मदत मागच्या वेळेला केलेली होती. 1-1 कोटी रुपयाचं काम पर्यंतचं काम आम्ही त्यांच्या त्या सगळ्या आश्रम भागामध्ये त्या ठिकाणी आम्ही करून दिलेली होती. यावेळेला त्यांचं म्हणत 12 वर्ष झाले, वाढून द्या. मुख्यमंत्री म्हणून सांगितलं की त्यांना वाढून द्या. मी सांगितलं की तुम्ही सांगा तुमची कामं काय काय असतील ती आम्ही ती वाढून देतो आहोत. ते जे म्हणतील तशा पद्धतीने कामं आम्ही ती रक्कम ठरवू, पण चांगली रक्कम ठरवू, त्यात आम्ही त्यांना करून देऊ. शेवटी हा कुंभमेळा काही हा साधू संतांचाच आहे, हा त्यांच्यासाठीच आहे. आणि त्याच्यामुळे जर 20-25 कोटी रुपये जास्त द्यावे लागले समजा नियमापेक्षा 50 कोटी जास्त द्यावे लागले तर अडचण काय? त्याची काहीच अडचण नाही आम्हाला. म्हणजे आम्ही एवढे 30,000 कोटी रुपये लावतोय, त्यांनी म्हटलं आम्हाला 50 कोटी द्या सगळे मिळून, 75 कोटी द्या, अडचण काय? आम्ही ते देऊ. कारण शेवटी सगळ्या येणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे, त्यांचे सगळे अनुयायी येतात त्यांची व्यवस्था झाली पाहिजे, सोय झाली पाहिजे. हाच त्यामागचा उद्देश आहे. ते की कोणी घरी मागत नाही आम्हाला घर बांधून द्या म्हणून. भजनासाठी, प्रवचनासाठी, कीर्तनासाठी मोठा हॉल झाला पाहिजे, शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे, स्नानगृहाची व्यवस्था झाली पाहिजे, एवढंच त्यांचं मागणं आहे. मला वाटतं त्यांचं म्हणणं रास्त आहे. आम्ही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा त्यापेक्षा चांगलं काम त्या ठिकाणी त्यांना करून देऊ. आखाड्यांच्या निधीवर कर लावला जातोय
आक्षेप होता. टॅक्स लागतोय आखाड्यांच्या निधीवरती. ते मला वाटतं रॉयल्टी वगैरे हे विषय आहे, सरकारी विषय आहे. आणि मला वाटतं त्यांचं आमचं बोलणं झालं, जीएसटीचा विषय असेल, रॉयल्टीचा विषय असेल, ती अमाऊंट थोडी आहे. आता त्याच्यासाठी काही वेगळं सेंट्रलकडून परवानगी घ्या, जीएसटी काढून टाका किंवा काही रॉयल्टी काढून टाका राज्य सरकारकडून, काही करण्याची गरज नाहीये. मला वाटतं मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे काम सांगितलं एवढं काम करायचं आहे, आम्ही तेवढं काम तुम्हाला करून देऊ. ते जीएसटी आम्ही काही त्यांना वैयक्तिक मागत नाही, का रॉयल्टी त्याच्याकडे वैयक्तिक मागत नाही. सरकारी कामामध्ये ती पकडलेलीच असते. ते म्हणतील आम्हाला 200 बाय 200चा हॉल बांधून द्या, आम्ही तो बांधून देऊ. आता रॉयल्टी कोण भरेल? सरकार भरायचे, पैसे सरकार देत आहे ना. ते रॉयल्टी कोण भरेल, जीएसटीवर हा त्यातला विषय नाहीये. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांची मागणी असेल तेवढं काम आम्ही त्यांना करून देऊ. नाशिकमध्ये सध्या 400 कोटींच्या कंटेनर लुटीचं प्रकरण गाजते, तेव्हा दिसाकी लावण्यात आलेली आहे. पोलिसांचा तपास योग्य चालू नाही असले की तक्रारदाराचा आरोप आहे. नाही असं नाही, तपास अतिशय योग्यरीतीने चाललेला आहे. मी आजच सकाळी आलेच त्या बाबतीमध्ये. मी काल नांदेडला होतो, मी रात्री उशिरा इथे आलो, मुंबई इथे आलो. त्यामुळे मी सकाळीच या बाबतीमध्ये माहिती घेतली नाही. पण तपास अतिशय योग्य दिशेने सुरू आहे. तिथे कुठेही एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये तपास भरकटलेला आहे का इकडे तिकडे चाललेला आहे का काहीतरी कमी जास्त आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. हा तपास अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी त्या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहेत. माझ्या समोरच काल विमानामधून साहेब त्या ठिकाणी वरती अधिकाऱ्याशी बोलले, इथल्या अधिकाऱ्याशी पण बोललेले आहेत. मला वाटतं असं कुठेही होणार नाही. दलितांचं पुन्हा एक वक्तव्य चर्चेत आलेलं आहे, आम्ही उतरत नाही तर महाराष्ट्र हिरवा करू. बघू काय काय होतं. साताऱ्यामध्ये ते कोट्यवधींचं ड्रग्ज पकडलं, त्याच पैशातून शिंदेच्या शिवसेनेनं महापालिका निवडणुका लढवल्या असं संजय राऊतांचा आरोप. मला वाटतं हा विषय तर जुना झालेला आहे. या विषयाला आता 2 महिने झालेत. त्याचा निर्णय सगळ्या लोकांनी बरं तिकडे काही झाला असेल, बाकी ठिकाणी तुमचं काय झालं मी तुम्हाला आठवत असेल. मी तुम्हाला सांगितलं की फक्त यांनी एक महापालिका निवडून दाखवावी. तुम्हाला आठवतं का? तुम्ही ते दाखवतच नाही. मी प्रत्येक माझ्या कट्ट्यामध्ये म्हणालो होतो. तुम्ही ज्या वेळेला मला बोललात सगळ्या चॅनलवर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं, आणि जाहीर सभेत मी प्रत्येक वेळेला सांगितलं. माननीय मुख्यमंत्री महोदय आले त्यावेळेला सांगितलं, आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब आले त्यावेळेला सांगितलं की तुम्ही फक्त बोल बच्चनपणा करू नका, बोल घेवडेपणा करू नका. जास्त बाहेर घरामध्ये बसून इकडे बोलण्यापेक्षा थोडं बाहेर मैदानात जा, वस्तुस्थिती तर तपासून घ्या काय काय नाही म्हणून. आणि तुम्ही एक महापालिका अख्ख्या महाराष्ट्रात, तुम्ही बघा माझा शब्द कधी मी असं हवेत असं फेकमफाक करत नाही. मी सांगितलं एक महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा. आली का? एक महापौर आला त्यांचा? काही नाही, आम्ही एक झालो झालं तुम्ही एक. काय झालं? लोकांनी दाखवलं ना काय एक तुमचा मी सांगितलं कुठला ब्रँड फिल्ड काय काही नाही, सगळं संपलेलं आहे. फक्त यांना मी सांगितलं की मग निवडणूक आली की फक्त मराठी माणूस हा एक मुद्दा आहे, दुसरं मुंबई चालले गुजरातकडे. 2 मुद्द्याशिवाय यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही. त्यामुळे यांचा कुठे विकासाचा दृष्टिकोन नाही, काही विजन नाही. त्यामुळे लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाही. सभेला लोक येतात, बघितलं का नाशिकला किती गर्दी होती, काय लोक टाळ्या वाजवत होते. मी पण थोडं घाबरलो होतो, मी मोठं पण ते मला माहित होतं. आणि 35 वर्ष झाले मी आमदार, मला माहिती आहे सगळं काय काय नाही ते मी बघतोय. पण ते लोक येतात, कर्मक त्यांचे होते, ते शिट्ट्या मारतात, लोक टाळ्या वाजवतात, पण मतामध्ये काहीच होते. आता किती आले नगरपालिकेत, महापालिकेला राजसाहेबांच्या आमचे किती लोक निवडून आले? हा एक बघा थोडी केवढा मोठा कर्तृत्व आहे. मला वाटतं यांच्यावर काय बोलावं मला हे समजत नाही, काय आवश्यकता नाही. नाशिकच्या महापौराचा निर्णय कधी होणार आहे? आज अनेक इच्छुकांनी देखील तुमच्या भेटी घेतल्या. अरे तारीख तर लागू द्या, अजून तारीखच लागली नाही, त्याच्या आधी कसा निर्णय होईल? आता बघा, आता मला वाटतं 6-7 तारखेपर्यंत महापौराची निवड होईल अशी अपेक्षा, कारण आज उद्यामध्ये नोटीस निघेल. मी अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा मला असं दिसतंय. आणि ज्यावेळेला तारीख लागेल त्यावेळेला या विषयावर चर्चा होईल ना. आतापासून चर्चा करून कुठे? आपलं भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं नाही आला ऑर्डर राहिला असेल असं नाहीये. सगळे माझा कुठलाही हेतू नव्हता, हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय. बरोबर आहे, पण तसं काही असेल तर अनावधाने झालं असेल. त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. संजय राऊतांनी टीका केली आहे की ते महाराष्ट्राचा अपमान करतात, त्यांना भाजप पाठीशी घालते, त्यांचं कौतुक करणे पुरस्कार. मला वाटतं संजय राऊतांनाच मोठा पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार देण्याची वेळ आता आलेली आहे. त्याचाच विचार करतोय मी आता.
संजय राऊतांना सगळ्यात मोठा पुरस्कार देण्याची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने ते किल्ला लढवतात, म्हणजे खाली चित पडला तरी पण माझ्या टांगवर असा त्याचा प्रकार चाललेला आहे. अहो काय करता तुम्ही? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकातून तुमचा एक महापौर होत नाही, काहीच वाटत नाही आपल्याला याचं. तरी पण काही ना काही चालू असतं. आता मतपेट्याचा काय त्या बॉक्स बदलवले, नंतर टप्पे मारून घ्या, नंतर मदऱ्यातला घोळ, नंतर शाई बोटाची, काय काय प्रकार. आता तिकडचे पैसे वाटले म्हणून आम्ही पडलो. तुम्ही कधी निवडणार नाही आम्हाला सांगा. हा, आम्हाला महिनाभर कोंडून ठेवा घरामध्ये सगळ्यांना. तुम्ही काय निवडलो का? मग बघू बरं काय होतं. काही त्या लोकांना काही बोलण्याला अर्थ आहे का? पण मला खरं म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, याच्यामध्ये त्यांना एक मोठा पुरस्कार देण्याची मी केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे. हा, पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे? आता मी काय सांगू तुम्हाला. अजून तुम्ही म्हणा मी काही बोलतो, मी असं काही बोलत नाही वाटत. पण मला असं वाटतं की त्यांना खोटं बोला रेटून बोला हा पुरस्कार देण्याची वेळ आलेली आहे. वो हिंदी में कुंभ अरे मेले यार। को लेकर त्र्यंबक में नाराजगी जताई है मानसा संत ने, क्या कहेंगे इसके बारे में? मुझे लगता है कुछ मिसकम्युनिकेशन था, इसलिए उन्होंने ये कहा है. हमारे अधिकारी उनमें कोई कोऑर्डिनेशन थोड़ा कम हो गया था, इसलिए उन्होंने कहा होगा. लेकिन कुंभ मेला के काम सभी टेंडर प्रोसेस में है, पाइपलाइन में है. सभी काम मैंने कहा समय पे ही हो गए, एक भी काम में देरी नहीं होगी. सभी काम समय में हो गए. मेरी महाराज जी से उनके सभी बड़े महाराज जी अखाड़े के सभी से हमारी बात हुई है. अधिकारी भी साथ में थे अभी. मुझे लगता है उन्होंने मतलब समाधान जताया है. उन्होंने कहा है कि ठीक है, और मैंने भी कहा है कि कोई कानून ऐसा था कि अभी तक काम शुरू नहीं है. उनका कहना भी ठीक है, लेकिन सब काम समय पे ही शुरू हो गए. कुछ समय पे शुरू हो गए, टेंडर निकल चुके हैं, वर्क ऑर्डर हो गई है, कुछ पाइपलाइन में है. एक भी काम में एक दिन की भी देरी नहीं होगी. प्राधिकरण में शामिल करने के लिए बोला है साधु संतों ने, को भी इसको लेना चाहिए प्राधिकरण में। क्या प्राधिकरण जो बनाया है उसमें साधु संतों को भी लेना चाहिए ऐसा? प्राधिकरण में सब अधिकारी है उसमें, खाली सिर्फ ऑफिसर ही है. कलेक्टर से, कमिश्नर से, मेला अधिकारी अपने आए हैं, वो उसमें है. इसलिए हम लोगों का उस पर काम नहीं. लेकिन वो तो सर्व वही है. मैंने उनको ये कहा कि ये आपके लिए है, आपकी जो भी सूचना होगी उसका हम सम्मान करेंगे. कोई भी आपका ऐसा काम नहीं रहेगा जो आपने बताया और नहीं हुआ. माननीय मुख्यमंत्री जी ने भी यही कहा है कि इनमें कोई कमी नहीं रहनी चाहिए. जैसे उन्होंने 1-1 करोड़ रुपए दिए थे, इनका जहाँ वास है वहां पर जो भी सुविधा देनी है अभी हम लोग तो बढ़ा के दिए. जो उनकी अपेक्षा होंगी उस तरह से हम काम करेंगे. थैंक यू. आप संतुष्ट है मंत्री महोदय से बात? ऐसा है, आप तो भगवान गौतम ऋषि का और भगवान राम प्राचीन समस्त देवी देवताओं के चरणों में और गंगा गोदावरी को चरण स्पर्श करते हुए जीवन का कुछ पुण्य फल समय था कि हम लोग को मेला सिंहस्थ में काम करने का तीर्थों के ऊपर कुछ अवसर प्राप्त हुआ है. और हमें पूरा, क्योंकि मैं पहली बार जीवन में निराशावादी नहीं, आशावादी. निश्चित मेरा काम है कि हमारे मेहनत में कुछ कमी रह गई, अगर निश्चित उम्मीद रखता हूं कि गिरीश भाई हैं, अनुभव ईश्वर की कृपा से एक सुंदर दिव्य राजनीतिक कुशल तो वही है, धार्मिक है. और साहब को मैं जलगांव घर तक, कहा जलगांव वगैरह भी जाता आता हूं. हम प्रजातंत्र है, प्रजातंत्र में तो जाके पर्चे करना पड़ता है. आपकी जरूरत है तो गर्ज की कोई अर्ज नहीं है, जरूरत है तो इन तीर्थों के लिए तो जो आप श्री के द्वारा जो हम पहला दिन ही जैसे आए, लोगों को गुमराह करना, साधु संतों को लोग मिसगाइड करने वाले बहुत हैं जो गुमराह करते हैं और अनेक प्रकार की व्यवस्थाएं करते हैं. क्यों कुछ लोगों का जैसे अभी संजय जी के बारे में रहा, विनाशकारी विपरीत बुद्धि नहीं, वो कहाँ थे और कहाँ पहुंचा दिया, वो उन्हीं का दिमागी खेल है. कहना ठीक नहीं, साधु सन्यासी हम लोग अगर अंदर से दुखी तो होते हैं, क्योंकि हम लोग की श्रद्धा बाला साहब के प्रति थी, पूरे राष्ट्र के हिंदुओं के अंदर भाव थी, जो सब अब कहां पहुंचाना चाहते हैं. अरे हम लोग की तमन्ना क्या थी कि महाराष्ट्र का कोई पीएम बनना चाहिए. नहीं, आप चाहते नासिक से बाहर जाने दूंगा, क्या मतलब हुआ भाई? आपका विशाल हृदय आना चाहिए. यहाँ कौन लोग पैदा हुए, भागवत जी कौन है, या क्या होता है, पूरे देश को नेतृत्व दिया कौन, महाराष्ट्र. हर चीज का देखिए, यहाँ से वो फूल हुआ किला है जो पूरे विश्व में उसका जस कीर्ति
गाया जा रहा है। इस तरीके से हम लोग काम है यहाँ की गरिमा के बारे में चिंता करना। साहेब से था गोदावरी नदी बहना चाहिए। भगवान राम देवी देवता हम लोग आते हैं, आश्रम लेते हैं। पूरे देश के पूरे विश्व के सनातनी क्या कहते हैं कि राम घाट पे गया, पंचवटी में गया, बहुत मानसिक दुख हुआ। जो सच है वो तो हम घर में बात करेंगे ना, आपसे तो नहीं कर सकते, बहुत बातें घर में कर सकते हैं। क्योंकि संगम पे जब राष्ट्रपति गया, मोदी जी ने भेजा था, किसी देश का राष्ट्रपति जब संगम पे गया, देखा, उसने आचमन ही नहीं किया। कहा? प्रयागराज में। मोदी जी ने कहा इसको ऐसा करना है कि आप विश्व का कोई व्यक्ति भी नहाना, आचमन लेना, तर्पण करना शुरू कर दे। आज हुआ, फायदा किसको? देश को तो है। नाय वाले थे, होटल वाले थे, ट्रॉपिक वाले थे प्रयागराज में, या उद्योगपति थे, किसको लाभ नहीं हुआ? धार्मिक पर्यटन का बढ़ावा हुआ। आज प्रयागराज में तमाम लोगों ने अरबोपति खरबोपति जो कंबल थे उनके बिक गए। जो नाय वाले थे, मोटरसाइकिल वाले थे, छोटे उद्योग वाले थे, उनको भी 2 पैसा मिला। तो मेरा कहने का अर्थ है कि साहब से हम लोग को चिंता थी कि नासिक से 50 किलोमीटर दूर, पंचवटी से लेकर 50 किलोमीटर तक, जैसे अहमदाबाद में चीन का राष्ट्रपति घूमते हैं, ऐसे ही चाहते हैं कि राम घाट पर भी ऐसा कॉरिडोर बने कि पूरा का पूरा जो आवे घूमे। यहाँ के लोगों को उद्योग मिलेगा, होटल वालों को मिलेगा, टेम्पो वालों को मिलेगा, और लोगों को मिलेगा, और उसको हमारे तीर्थ की गरिमा पड़ेगी। ऐसे ही साहब से था कि त्रंबकेश्वर में है कि गोदावरी में मलमूत्र है। 12 साल पहले भी साहब ने मेरे साथ गए थे, और उसके लिए ध्यान आकर्षण करने के लिए मैं राजनाथ सिंह को लेकर आया, माँ भारती जी को लेकर आया, तमाम। किस लिए? कि गोदावरी के तरफ ध्यान आकर्षण कराना। आज भी साहब से हम लोग प्रार्थना किए, हम लोग सारे